नमस्कार मित्रांनो, लाईफ सोल्युशन या व्यासपीठामध्ये आपलं स्वागत। मी डॉक्टर दत्तात्रय तोंडे घेऊन आलो आहे आपल्याला आनंदी जीवनाचे मार्ग। आजचा आपला हा विषय असा आहे, देव आहे का? देव आहे का या प्रश्नाचं उत्तर मी देईल, हो नक्कीच देव आहे। त्या अप्रतिम अद्भुत आणि अद्वैत शक्तीला, ज्या शक्तीचा वास प्रत्येक सजीवामध्ये आहे, त्या सजीवांची सेवा म्हणजेच खरी ईश्वर सेवा असं माझं मत आहे। आजूबाजूला आपण पाहतो बऱ्याच लोकांची श्रद्धास्थाने जसे मंदिर, मस्जिद, चर्च अशी असतात। ती असायलाही पाहिजेत, त्याबद्दल काही वावगं नाही आहे। परंतु या सजीवामध्ये चांगल्या गुणांची ज्यावेळेस वाढ होते त्यावेळेस त्याला देवत्व प्राप्त होतं, आणि ज्यावेळेस त्याच्यामध्ये आसुरी गुणांची वाढ होते त्यावेळेस त्याला दानत्व किंवा आसुरत्व प्राप्त होतं। परंतु कधीकधी ह्या आसुरत्व प्राप्त केलेल्या लोकांकडून देव नाही असा दावा केला जातो। तर मी त्यांना म्हणेल की विचारा त्या जंगलातील मुक्या प्राण्यांना, वाघ, सिंह, काळवीट, ससा, हरिण, हत्ती, गाय, बैल, म्हैस, ससा, मासा यांना विचारा, ज्यावेळेस ऊन, वारा, पाऊस असतो त्यावेळेस कोण सांभाळते तुम्हाला? विचारा त्या माणसातील अपंग, बहिऱ्या, मुक्या आणि अतिशय परिस्थितीने रंजल्या गाजलेल्या लोकांना, ज्यावेळेस तुमच्यावर परिस्थिती प्रतिकूल असते तेव्हा कोण वाचवतं तुम्हाला? मग मला सांगावेसे वाटते ह्या आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना की हो, नक्कीच देव आहे। बरं, जर देव नसता तर विज्ञानाची कास धरणाऱ्या आणि विज्ञानाचा दृष्टिकोन असलेल्या डॉक्टर, इंजिनियर, संशोधक, वैज्ञानिक, प्राध्यापक, शिक्षक, शेतकरी या सर्व लोकांना का वाटले असते आपल्या कार्याची पूजा देवाच्या साक्षीने करावी? म्हणून तर मी म्हणतो की देव शोधला पाहिजे, तो माणसात शोधला पाहिजे, माणसातल्या गुणात शोधला पाहिजे, तरच तुम्हाला आनंद मिळेल, तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीचं सुख मिळू शकतं। परंतु ह्या आसुरी प्रवृत्तीच्या काही लोकांना असे वाटते, छटाकभर बुद्धिमत्ता घेऊन सत्तेचा माज, अहंकाराची कास आणि पैशाचा वास या सर्व गोष्टी ज्यावेळेस यांच्याकडे उपलब्ध असतात तेव्हा यांना का आठवेल ओ देव कशाला? इतिहास सांगत आलेला आहे की महान, थोर, विचारवंत, समाजसुधारक, महात्मा, महामानव या सर्वांनी कुठे शोधला देव? तो देव शोधला मानवात, माणसात, प्राण्यात, पक्षात। कारण त्यामधून जे सुख मिळतं ते कुठल्याही जगाच्या पाठीवर सर्वोत्कृष्ट सुख असतं। म्हणून मी म्हणतो, प्रत्येकानं आधुनिक काळात कितीही धावपळीच्या विश्वात असाल तुम्ही तर इतरांबरोबर चांगलं वागा, त्याच्यात देव शोधा, आपल्यातलं देवत्व वाढवा आणि आनंदी जीवन जगा, एवढाच माझा सल्ला या व्हिडिओच्या माध्यमातून असेल। आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमस्कार, येथे थांबू। धन्यवाद।